बिंडो पारू, तुला थोडी सुद्धा अक्कल नाहीये ना? या इतक्या घाणेरड्या जागेवर मला का भेटायला बोलवलं असेल तू? हे बघ पारू, तुला गाडीत राहायची सवय, मला नाही. दिशा मॅडम माफ करा, मी तुम्हाला अशा ठिकाणी भेटायला बोलवलं, पण काय करू, माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता. मला कुणाला काही सांगता बी येत नाहीये. मला असं वाटलं की तुम्ही माझी मदत करू शकता म्हणून मी तुम्हाला बोलवलंय. ते मी लई मोठ्या संकटात सापडली. तू संकटात अडकणं काही नवीन नाहीये, नेहमीच अडकत असतेस, कामच तशी करतेस ना. आणि काय फनी आहेस ग, मी तुझी मदत करेन असं तुला का वाटलं असेल? हा, बरी आहेस ना? दिशा मॅडम मी काय बोलते ते ऐकून तर घ्या आधी. बोल चल पटपट. ते अहिल्या मॅडमनी मला आदित्य सरांना कायमचं सोडायला सांगितलंय. माहिती होतं मला हे होणार ते. मी तुला की सेम गोष्ट कॉन्स्टंटली समजवत होते की ती अहिल्या एका मोलकरणीला. तुम्हाला माझा हेतू माहित नव्हता. हो का? काय हेतू होता तुझा? अहिल्या मॅडमची आणि आदित्याची समधी प्रॉपर्टी हडप करण्याचा. तू बोलतेस? वय मीच बोलतेय. मी ज्या हेतून लग्न केलं होतं तो हेतूच पूर्ण झाला नाहीये. तर लग्न तर केलंस ना बाई त्या आदित्य सोबत, अजून काय वेगळा हेतू आहे तुझा? अच्छा, तुला अहिल्याला रिप्लेस करायचं होतं ना? का त्या घरातली मोठी सून म्हणून तिथे माच करत मिरवायचं होतं? त्यांची सून होऊन मला काय मिळणार आहे? दिशा मॅडम तुम्ही ना दामिनी मॅडम सुद्धा त्या घरची सूनच आहात ना? तुम्हाला असं काय मिळालंय? नाही तुम्ही असाल समाधानी, पण मला मात्र लई काय काय मिळवायचं आहे. काय बी झालं तरी त्या आदित्यला मी नाही सोडणार, कारण आदित्य माझा हुकुमाचा एक आहे. त्या आदित्याच्या नावावर किर्लोस्करांची समधी प्रॉपर्टी मिळवू शकते मी. आता मोलकरीण पारूचं मूळ रूप बाहेर आलंय. मी छोटीशी सरप्राईज झाली. म्हणजे मला या सगळ्याची आधीपासून कल्पना होतीच, पण पारू खूप स्मार्ट आहेस तू. हे म्हणजे त्या किर्लोस्कर बंगल्यात एकदम एथिक्स फॉलो करणारी, सगळ्यांची लाडकी आदर्श पारू ऍक्च्युअली अशी वागेल, हे रूप बाहेर आणेल असं वाटलं नव्हतं मला. आणि हे आदित्यवर तर खरं प्रेम आहे ना तुझं? का ते प्रेमाचं सुद्धा नाटकच केलंस सगळी प्रॉपर्टी हडप करण्यासाठी? आदित्यवर हाय माझं प्रेम, पण काय करू त्या प्रेमाचं? हे लोणचं घालू? ते प्रेम काय आयुष्यभर पुरणार आहे का? प्रेमावर ना फक्त 4 दिवस जगू शकतो माणूस, आयुष्यभर नाही. दिशा मॅडम कसं आहे ना, आयुष्य जगायला पैसा लागतो, प्रॉपर्टी लागते, जमीन जुमला लागतो. आणि दिशा मॅडम तुम्ही बघितलत ना माझ्या बाला आयुष्यभर त्या किर्लोस्करांची सेवा करत आला. त्याच्या बदल्यात त्याला काय मिळालं? काहीच नाही. नाही दिशा मॅडम, हे बघा, मला माझ्या बासारखं जगायचं नाहीये आणि भिकाऱ्यासारखं तर आयुष्य अजिबात जगायचं नाहीये. प्लीज प्लीज तुम्ही माझी काहीतरी मदत करा. बिचारी, म्हणजे तुला व्हायचं होतं मालकीण, पण राहिलीस मोलकरीणच. म्हणूनच मी तुमच्याकडे आले ना मदत मागायला. दिशा मॅडम, त्या आदित्याच्या नावावर जितकी प्रॉपर्टी असेल ना, ती समधी प्रॉपर्टी फक्त मला पाहिजे. त्या समध्या प्रॉपर्टीवर फक्त माझा हक्क आहे. ए बिंडोक, हे सगळं तुला एकदम सोपं वाटतं का? हा, मोठ्या तोऱ्यात बोलतीये. त्या समध्या प्रॉपर्टीवर फक्त माझाच हक्क पाहिजे, कसं होणार? तुम्ही कशापायी काळजी करताय? त्या प्रॉपर्टीसाठी मी वाटेल ते करायला तयार आहे.
तुम्ही फक्त एखादा चांगला वकील मला मिळवून द्या. वकील लीगली जायचं म्हणतेस? बिंडोक नाहीयेस तू, हुशार आहेस खूप. ठीक आहे, करेन मी तुला मदत. पण पारू, ही सेम गोष्ट मी तुला इतकी वर्ष समजवत होतेस तेव्हा का नसशील ऐकली? आत्ता जे प्रॅक्टिकल वागतेस ना, तोच प्रॅक्टिकल विचार आधीपासूनच करायचा होतास. पण असो, उशिरा का होईना, अक्कल आली तरी. हे बघ, मी देईन तुला वकील आणि मी तुला मदत करू शकते, पण त्याच्या पुढची सगळी लढाई तुझ्या त्या स्टुपिड आदित्यला लढावी लागणार आहे. आपण एक टीम होऊन करूया काम. पण हो, तुला माझं सगळं ऐकावं लागेल, न शहाणपणा करता. चालतंय. ठीक आहे. आपली फर्स्ट स्टेप असेल, आपल्याला अहिल्याला आपल्या वकिलामार्फत लीगल नोटीस पाठवावी लागेल. दिशा मॅडम, अहो मग वाट कसली बघते तुम्ही? तुम्ही एखादा चांगला वकील शोधा आणि त्याला सांगा ना नोटीस पाठवायला. अशिक्षित असण्याचा परिणाम आहे हा. अगं, काय रिकामे पेपर्स नाही पाठवायचे अहिल्याकडे. त्याच्यावर आदित्यची साईन लागणार आहे. ते असं त्याच्या आईकडे संपूर्ण प्रॉपर्टी मागेल का? तो त्या पेपर्सवर साईन देईल का? तुम्ही नका काळजी करू. त्या आदित्यकडनं सही कशी घ्यायची ते मी बघते. तुम्हाला दुसरं काही खायचं सर, सॉरी, मला खरंच कळत नाहीये मी असं कसं काय वागले. वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून काय उपयोग आहे? बरोबर आहे तुमचं. मला तुमचं बोलणं पटतंय. माझंच बघा ना आदित्य सर, शिक्षणाच्या दिवसात मी शिक्षण घेतलंच नाही आणि आता शिकायला घेतलंय. आणि अभ्यास काय आहे, कसा आहे, मला काहीच कळत नाहीये. म्हणजे परीक्षा तोंडावर आली आहे, मी कसा अभ्यास करणार आहे, कशी परीक्षा देणार आहे, मला खरंच कळत नाहीये काय. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.